Hello everyone, I am Shrutika Ulegaddi from Department of Electrical Engineering, Vidyavardhini Institute of Technology, PAL. I welcome you all for this online lecture on illumination and electrification of buildings. Subject code is 22530. From today, I will start Unit 1 of this subject. Unit 1 is Fundamental of Illumination. In this unit, the contents are as follows: basic illumination terminologies, laws of illumination, polar curves, its meaning and application for designing the lamp, concept of photometry, then measurement of illumination, light calculation methods. In that, first method is watt per meter square method, second is lumens or light flux method, and third one is point to point method. The last point of this unit is standards for illumination. ओके, दिस चॅप्टर कंटेन्स 6 मार्क्स. तर बघा, आपल्याला पहिला चॅप्टर आहे तो काय आहे, फंडामेंटल्स ऑफ इल्युमिनेशन. म्हणजे इल्युमिनेशन म्हणजे काय आहे, किंवा त्याच्या बेसिक डेफिनेशन्स काय आहेत, किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते लॉज आहेत, त्यांचे मिनिंग्स आणि ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे सगळं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर इल्युमिनेशन आपण कसं मेजरमेंट करणार आहे, किंवा कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत लाईट कॅल्क्युलेशन करायच्या, हे सगळं आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. सो आपण स्टार्ट करू. तर त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू इल्युमिनेशन. म्हणजे काय, आता इल्युमिनेशन म्हणजे काय आहे ह्याचं आपल्याला फर्स्ट इंट्रोडक्शन बघायचं आहे, किंवा इल्युमिनेशन आपण कशासाठी वापरतो आहे, किंवा हा चॅप्टर आपल्याला का शिकायचा आहे, किंवा हा सिलेबसला इल्युमिनेशन इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आपल्याला सिलेबसला का घातला आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये बघा, ॲज वी नो दॅट ऑलमोस्ट ऑल ह्युमन ॲक्टिव्हिटीज डिपेंड्स ऑन लाईट. Sun is a prime natural source of light, but artificial lighting plays almost main role in our daily life. These artificial lights are produced by mechanical lamps and electrical lamps, but due to poor performance, the mechanical light are totally replaced by electrical lights. The electrical lighting are mainly used for decorative purpose, advertising, traffic control, medical field and street lighting etc. म्हणजे काय आहे, तर आपल्याला पूर्ण ज्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या लाईटवर डिपेंड आहेत. सन हा प्राईम सोर्स आहे कशाचा, तर लाईटिंगचा. पण आर्टिफिशियल लाईट ही खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते आपल्या डे टू डे लाईफमध्ये. आर्टिफिशियल लाईट म्हणजे काय, जे आपण आता इलेक्ट्रिसिटीने प्रोड्यूस झालेली जी लाईट आहे ती आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. सन प्राईम सोर्स आहे, बरोबर आहे. पण कसं आहे, सन जसा जसा सेट होणार आहे, म्हणजे काय आहे, जर संध्याकाळच्या वेळेस जर आपल्याला सूर्यास्त झाला तर लाईट कोणती, तर काय आर्टिफिशियल लाईट आहे. त्यामुळे काय आपल्याला आर्टिफिशियल लाईटशिवाय आपण कोणतंही ह्युमन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सर्व लाईटीवर डिपेंड आहेत. एखादं काम जरी करायचं असेल, समजा आपण घरची कामं असू देत किंवा बाहेर इंडस्ट्रीमधील कामं असू दे, लाईटशिवाय आपण काही करू शकत नाही. पण आता मग आपण ती लाईट कशी प्रोड्यूस करणार आहे, एकतर मेकॅनिकल लॅम्प्स वापरून किंवा इलेक्ट्रिकल लॅम्प्स वापरून. मग मेकॅनिकल लॅम्प्सच्या काही ड्रॉबॅक्समुळं आपण काय करतो आहे, तर इलेक्ट्रिकल लाईट आपण प्रोड्यूस केलेली आहे. आता इलेक्ट्रिकल लाईट कुठे कुठे यूज करणार आहे आपण, तर डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज करतो आहे, ॲडव्हर्टायझिंगसाठी यूज करतो आहे, ट्रॅफिक कंट्रोलसाठीही यूज करतो आहे, मेडिकल फील्डमध्ये करतो आहे, इंजिनिअरिंग फील्डमध्ये करतो आहे, स्ट्रीट लाईट म्हणजे काय बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळे आपण काय करतो आहे, इलेक्ट्रिकल लाईट यूज करतो आहे. आता इलेक्ट्रिकल लाईटचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर क्लीनलीनेस आहे. ह्याच्यामुळं कोणताही स्मोक किंवा डस्ट प्रोड्यूस होत नाही. त्यामुळं काय इझी टू यूज आहे. त्यानंतर इझी टू कंट्रोल आहे. सेकंड ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर इझी टू कंट्रोल आहे. थर्ड आहे इकॉनॉमिकल आहे, म्हणजे काय जास्त कॉस्टसुद्धा नाही आहे. फोर्थ आहे इझी टू हँडल, आपण इझिली ऑपरेट करू शकतो आहे. त्यानंतर स्टेडी आउटपुट आहे, रिलायबिलिटी बेटर आहे. आणि लास्ट आहे सुटेबल फॉर ऑलमोस्ट ऑल पर्पज, म्हणजे काय आपण कुठल्याही पर्पजसाठी यूज करू शकतो. डेकोरेटिव्ह असू दे, मेडिकल असू दे, तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलेलंच आहे. त्यामुळे काय हे ॲडव्हान्टेजेस असल्यामुळे Now I am going to start with illumination terminologies. First I am discuss about what is light. आता लाईट म्हणजे काय आहे,
त्याच्या आधी आपल्याला एक पार्ट बघायचा आहे की फंडामेंटल्स ऑफ इल्युमिनेशन म्हणजे काय. इल्युमिनेशनमध्ये सुद्धा काही वर्क्स आहेत, म्हणजे काय व्हेरी फाईन वर्क्स, फाईन वर्क, मीडियम फाईन वर्क, प्लेन वर्क अँड व्हेरी प्लेन वर्क. म्हणजे हे जे वर्क्स आहेत ते आपण कुठं कुठं यूज करतो हे पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे. तर त्यामध्ये बघा फंडामेंटल्स ऑफ illumination. Illumination engineering is a science. In this section of engineering, electrically produced light is scientifically, economically to be used for well designed schemes for illuminating the areas. म्हणजे काय आहे तर आपण जे इलेक्ट्रिकली प्रोड्यूस लाईट असते ते आपण काय करणार आहे इकॉनॉमिकली, त्यानंतरला वेल डिझाईन स्कीमसाठी किंवा फॉर डिफरंट इल्युमिनेटिंग एरियाजसाठी वापरणार आहे. द वाईड व्हरायटीज ऑफ प्लेसेस whose area to be illuminated. These are categorized roughly as follows. म्हणजे काय आहे आता वाईड व्हरायटीज आहेत, म्हणजे काय व्हरायटीज ऑफ एरियाज आहेत. जर आपल्याला समजा एखादं काम करायचं असेल तर एखादं नाजूक कामासाठी पण कोणती लाईट लागणार आहे किंवा एखादं रफ टफ काम आहे, म्हणजे डेली आपण आता घरातील बल्ब कधी वापरतो आहे, आपल्याला बारीक सारीक कामं करायची असेल तर वापरतो आहे काय नाही. बारीक सारीक काम म्हणजे काय सोन्या चांदीसारखे जर काम असणार आहे किंवा कोरीव काम आहे त्यासाठी कोणतं वर्क वापरायचं आहे किंवा एकदम नॉर्मल लाईट कशासाठी वापरायची आहे ते म्हणजे काय आहेत व्हेरी फाईन वर्क, मीडियम फाईन वर्क, प्लेन वर्क आणि व्हेरी प्लेन वर्क. आता व्हेरी फाईन वर्क्स काय काय इन्क्लूड करते बघा. इन्स्पेक्शन ऑफ व्हेरी हाय क्वालिटी प्रोडक्ट्स ऑफ ग्लास, फायबर, मेटल, सिरॅमिक्स, लेदर, engraving on metals, engraving on other materials, fine polishing of finished प्रोडक्ट्स, डायमंड प्रोसेसिंग वर्क, गोल्ड अँड सिल्वर स्मिथ वर्क. म्हणजे काय एखादं आपल्याला कोरीव काम करायचं असेल किंवा फायबरचं किंवा एखादं सिरॅमिकचं किंवा लेदर एनग्राविंग ऑन मेटल्स म्हणजे काय लेदरचं एका एनग्राविंग म्हणजे काय कोरीव काम. जर मेटलवर एखादं लेदरचं कोरीव काम करायचं असेल किंवा सोन्या चांदीसारखं जे काम असणार आहे ते काय ते कशामध्ये येणार आहे तर व्हेरी फाईन वर्कमध्ये. मग या व्हेरी फाईन वर्कमध्ये लाईट पण तशी पाहिजे आपल्याला, त्या एरियावरच इल्युमिनेट व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा हे तुम्हाला वर्क्स दिलेले आहेत डिस्ट्रीब्यूट करून. तर ह्याच्यामध्ये काय असणार आहे तर हे रिक्वायर्स अटेन्शन अँड नीनेस. म्हणजे काय एकदम अटेन्शन जिथं पे करायला लागणार आहे ते म्हणजे काय असणार आहे व्हेरी फाईन वर्क असणार आहे. त्यानंतर फाईन वर्क, धिस इज जनरली अ मास वर्क कॅरीड आउट इन वर्कशॉप पॉवर ल्युमन्स. म्हणजे काय वर्कशॉपमध्ये एखादा वर्क करायचं असेल तर आपण फाईन वर्कचा यूज करणार आहे. इन पॉवर लूम म्हणजे काय पॉवर लूम्स असणार आहेत किंवा क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत तिथं आपण कोणतं वर्क यूज करणार आहे तर फाईन वर्क. आफ्टर दॅट ऑपरेशन ऑफ व्हेरियस मशीन टूल्स अँड इंडस्ट्रीज सच ॲज शेपिंग मशीन, मिलिंग मशीन, थ्रेडिंग मशीन्स, फाईन बेंच वर्क. म्हणजे काय शेपिंग मशीनमध्ये किंवा मिलिंग मशीन्समध्ये आपण फाईन वर्क यूज करणार आहे. इन इंडस्ट्री फॉर ड्रॉइंग द फिगर ऑन ड्रॉइंग पेपर बाय ड्राफ्ट्समन. म्हणजे ड्राफ्ट्समन ज्यावेळी ड्रॉ करणार आहे तर तिथं त्याला कोणतं लागणार आहे तर फाईन वर्कचं इल्युमिनेशन प्रोव्हाइड करायला लागणार आहे आपल्याला. मीडियम फाईन वर्कमध्ये काय काय असणार आहे तर इन दिस कॅटेगरी द फॉलोइंग वर्क्स आर इन्क्लूड मेकॅनिकल प्रोसेसिंग, प्लेन बेंच वर्क, पॅटर्न मेकिंग वर्क, वूड वर्किंग ऑन लेथ मशीन, फाउंड्री वर्क. मीडियम फाईन वर्क म्हणजे काय आपलं ऑफिस वर्क, रेग्युलर ऑफिस वर्कमध्ये कसं असणार आहे तर मीडियम फाईन वर्कचं इल्युमिनेशन लागणार आहे. प्लेन वर्कमध्ये काय काय येणार आहे बघा. सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क, सॉ मिल्स, पेपर मिल्स, कास्टिंग वर्क. आणि व्हेरी प्लेन वर्कमध्ये काय असणार आहे तर व्हेरी प्लेन वर्कमध्ये ग्लास इंडस्ट्रीज, आयर्न फाउंड्री कास्टिंग वर्क, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज अँड लोडिंग अनलोडिंग एरियाज इन इंडस्ट्री. समजलं आहे तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकताय. फंडामेंटल्स ऑफ इल्युमिनेशनमध्ये व्हेरी फाईन वर्क बघितलं. व्हेरी फाईन वर्क कुठं वापरतायत तर आपण एकदम एनग्राविंगची जी कामं असणार आहेत किंवा जिथं अटेन्शन पे करावं लागणार आहे तिथं व्हेरी फाईन वर्क असणार आहे. फाईन वर्क्स कुठं असणार आहे तर पॉवर लूम्समध्ये असणार आहे. मीडियम फाईन वर्क, प्लेन बेंच वर्क किंवा फाउंड्री वर्क किंवा ऑफिस वर्क, प्लेन वर्क, सॉ मिल्स, पेपर मिल्स, कास्टिंग वर्क आणि व्हेरी प्लेन वर्क टेक्स्टाईल इंडस्ट्री, ग्लास इंडस्ट्री एक्सेट्रा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे तर बेसिक टर्मिनॉलॉजीज. आता ह्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला बघायच्या आहेत. फर्स्ट आहे लाईट, त्यानंतर सेकंड आहे ल्युमिनस फ्लक्स, थर्ड आहे कलर विजन, फोर्थ आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, फिफ्थ आहे ल्युमन, सिक्स्थ आहे कॅन्डल पॉवर, सेवन्थ आहे प्लेन अँगल,
8 आहे इल्युमिनेशन ऑर डिग्री ऑफ इल्युमिनेशन ऑर इल्युमिनन्स. त्यानंतर आहे लक्स ऑर मीटर कॅन्डल आणि आफ्टर दॅट रिलेशन ऑफ लक्स अँड फूड कॅन्डल. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या सर्व डेफिनेशन फर्स्ट बघायच्या आहेत. ह्याच्यानंतर अजूनही डेफिनेशन आहेत, पण फर्स्ट आपण लाईटपासून सुरू करणार आहे. आता लाईटची डेफिनेशन काय आहे बघा. लाईट इज डिफाइंड ॲज रॅडियंट एनर्जी फ्रॉम अ हॉट बॉडी विच प्रोड्युसेस द व्हिज्युअल सेन्सेशन अपॉन ह्युमन आय. म्हणजे काय आहे, लाईट कशी आपण डिफाईन करतो आहे तर रॅडियंट एनर्जी फ्रॉम अ हॉट बॉडी. आता हॉट बॉडी म्हणजे काय, तुमचा सोर्स असेल. सोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक बल्ब असेल किंवा LED बल्ब असेल, कोणतीही पाईप असेल, तर ते हॉट बॉडी झाली. तर त्या हॉट बॉडीतून जी रॅडियंट एनर्जी फॉर्म होत्या आणि त्याच्यामुळे जे आपल्याला व्हिज्युअल सेन्सेशन होतं आहे, आपल्या आईजला जे व्हिज्युअल सेन्सेशन होते म्हणजे काय, हॉट बॉडीपासून जे रॅडियंट एनर्जी येते आणि जी आपल्याला दिसते तिला आपण काय म्हणणार आहे, लाईट म्हणणार आहे. अँड इट इज डिनोटेड बाय Q अँड एक्सप्रेस्ड इन ल्युमेन आवर विच इज ॲनालॉगस टू वॅट आवर. आता कशाने डिनोट करणार आहे आपण, ती Qने आणि एक्सप्रेस्ड इन ल्युमेन आवर्स. आता ल्युमेन म्हणजे काय हे आपण नेक्स्ट बघणार आहे, पण तुम्हाला लाईट म्हणजे काय समजलंच असेल. तुम्ही अनेकदा डेफिनेशन बघून घ्या. नेक्स्ट आहे ल्युमिनस फ्लक्स. द ल्युमिनस फ्लक्स डिस्क्राइब्स द क्वांटिटी ऑफ लाईट इमिटेड बाय लाईट सोर्स पर सेकंड. ल्युमिनस फ्लक्स काय असणार आहे तर क्वांटिटी ऑफ लाईट इमिटेड बाय अ लाईट सोर्स पर सेकंड. आता किती लाईट म्हणजे किती लाईट पर सेकंडला इमिट झाले कुणापासून तर लाईट सोर्स. आता लाईट सोर्स काय आहे इथं तुम्हाला पिक्चरमध्ये दिसायला लागला. एखादा बल्ब आहे तर तो किती इमिट करणार आहे लाईट एका सेकंदाला, हे म्हणजे काय तुमचं ल्युमिनस फ्लक्स असणार आहे. त्याला आपण एफने सुद्धा डिनोट करू. ल्युमिनस फ्लक्स आपण कशाने डिनोट करणार आहे, एफने सुद्धा डिनोट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कलर विजन. आता कलर विजन म्हणजे काय, द सेन्सेशन ऑफ द कलर इज ड्यू टू द डिफरन्स इन द वेवलेंथ्स ऑफ द लाईट रेडिएशन्स. हायर द टेम्परेचर ऑफ द बॉडी, लोअर इज द वेवलेंथ ऑफ द रॅडियंट एनर्जी अँड हायर द रॅडियंट इफिशियन्सी. म्हणजे काय, जर टेम्परेचर जर बॉडीचं एखादं हाय असेल तर त्याचे वेवलेंथ काय असणार आहे, लोअर असणार आहे. आणि लोअर इज द वेवलेंथ ऑफ द रॅडियंट एनर्जी म्हणजे काय, रॅडियंट एनर्जीची जी वेवलेंथ असणार आहे ती लो असणार आहे आणि त्याची रॅडियंट इफिशियन्सी हाय असणार आहे. द व्हिजिबल लाईट कॅन हॅव द वेवलेंथ बिटवीन 4000 अँगस्ट्रॉम अँड 7500 अँगस्ट्रॉम. म्हणजे काय आहे, व्हिजिबल लाईटची वेवलेंथ दिलेली आहे, खाली तुम्ही डायग्राममध्ये बघू शकताय. तर व्हिजिबल लाईटची रेंज काय असणार आहे, 4000 अँगस्ट्रॉम टू 7500 अँगस्ट्रॉम. तुम्हाला ग्राफवरून समजलंच असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे काय तर ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय आहे, द ल्युमिनस इंटेन्सिटी मे बी डिफाईन ॲज द फ्लक्स इमिटेड बाय द सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. आता बघा ल्युमिनस इंटेन्सिटी एक्सप्लेन करते मी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इल्युमिनेटिंग पॉवर. म्हणजे काय आहे, एखादा बल्ब आहे किंवा एखादा लाईट सोर्स आहे तर तो किती आपलं इल्युमिनेट करतो आहे, स्वतःला किती इल्युमिनेट करतो आहे म्हणजे त्याची पॉवर किती आहे, ते म्हणजे काय त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याच्या प्रकाशाची इंटेन्सिटी किती आहे, ते म्हणजेच काय ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी ऑफ अ गिवन सोर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे इंटेन्सिटी एखाद्या सोर्सची कायम कॉन्स्टंटच असणार आहे, ती चेंज होणार नाही. म्हणजे एखादा जर आपण बल्ब तयार केला तर त्याची इंटेन्सिटी आपल्याला कायमची काय कॉन्स्टंटच ठेवावी लागणार आहे. आता एक एक्झाम्पल घ्या, एक कॅन्डल आहे, कॅन्डल म्हणजे मेणबत्ती, आणि लाईटचा बल्ब आहे. तर दोघांपैकी कोणाची जास्त इंटेन्सिटी असणार आहे, ऑफकोर्स कशाची असणार आहे तर बल्बची असणार आहे. कारण का कॅन्डलची इंटेन्सिटी कमी असणार आहे बल्बच्या इंटेन्सिटीपेक्षा. समजते काय, मग ती कशासाठी यूज करतो आहे तर अमाऊंट ऑफ लाईट रिसिव्ड बाय ॲन एरिया इज कॅल्क्युलेटेड युजिंग ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे एखाद्या एरियानं किती लाईट रिसिव्ह केलेली आहे हे आपण कशा थ्रू कॅल्क्युलेट करणार आहे तर ल्युमिनस इंटेन्सिटी यूज करून. लाईट रिसिव्ड बाय ॲन एरिया इज डिपेंड ऑन 2 फॅक्टर. एक लाईट जी रिसिव्ह होत्या ती 2 फॅक्टरवर डिपेंड असते. एक असणार आहे तुमची ल्युमिनस इंटेन्सिटी आणि सेकंड असणार आहे सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगलची डेफिनेशन आपण नेक्स्ट बघणारच आहे. ओके, गॉट इट. ल्युमिनस इंटेन्सिटी कशानं, ल्युमिनस इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, d∅/d ओमेगा. युनिट इज कॅन्डल ऑर ल्युमेन्स पर स्टेरेडियन.